श्री स्वामी समर्थ. सावधान, जर तुमची रास मिथुन असेल तर येणारा ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात एक असा भयानक भूकंप किंवा एक असा चमत्कार घेऊन येत आहे, ज्याची कल्पना कोणत्याही सर्वसामान्य माणसाला करता येणार नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीसाठी अत्यंत रहस्यमयी मानला गेला आहे. तुमच्या पाठीमागे असं काही शिजत आहे ज्याचा सुगावाही तुम्हाला नाही. तुम्हाला वाटतंय की सगळं काही शांत चाललंय, पण नाही. तुमच्या कुंडलीत ग्रहांची एक अशी गुप्त बैठक झाली आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही एका रात्रीत बदलून टाकणार आहे. काय तुमच्यावर साडेसाती सुरू आहे, की तुमच्यावर त्याहूनही भयंकर अशी एखादी दृष्टी पडली आहे? या महिन्यात तुम्हाला राजयोग मिळणार, की तुम्ही एका मोठ्या संकटात अडकणार? थांबा. पुढे जाण्यापूर्वी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुमच्यासमोर जे सत्य मांडणार आहे ते ऐकून कदाचित आज रात्री तुमची झोप उडेल. हा कोणताही हवेत केलेला दावा नाही, तर ग्रह, नक्षत्र आणि थेट ज्योतिषशास्त्राच्या खऱ्या सिद्धांतावर आधारित अत्यंत गुप्त खुलासा आहे. तर मित्रांनो, पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न ज्याने मिथुन राशीच्या लाखो लोकांना भीतीच्या सावटाखाली ठेवलं आहे, तो म्हणजे मिथुन राशीला साडेसाती चालू आहे का? इंटरनेटवर, यूट्यूबवर अनेक लोक तुम्हाला घाबरवत असतील, तुम्हाला सांगत असतील की तुमच्यावर शनी कोपला आहे. पण आज या व्हिडिओमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मुख्य नियमानुसार सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान आहेत आणि नियमाप्रमाणे जेव्हा शनी धनु, मकर किंवा कुंभ राशीत असतो तेव्हा मिथुन राशीवर त्याचा थेट साडेसातीचा प्रभाव नसतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे, जो तुमच्यापासून लपवला गेला. जरी तुम्हाला साडेसाती नसली तरी शनिदेव तुमच्या राशीपासून 10व्या भावात असून तुमच्या कर्मावर अत्यंत कडक नजर ठेवून आहेत. याला साडेसातीपेक्षाही भयंकर शनीची ढैया किंवा कंटक शनीचा छुपा प्रभाव म्हणतात. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की जर तुम्ही या महिन्यात एखादी छोटीशी जरी चूक केली तरी शनिदेव तुम्हाला अशी शिक्षा देतील जी तुम्ही कधी विसरू शकणार नाही. साडेसाती नाही म्हणून सुटकेचा श्वास घेऊ नका, कारण पडद्यामागचा खेळ काही वेगळाच आहे. ऑगस्ट 2026 च्या सुरुवातीलाच एक अत्यंत विचित्र खगोलीय घटना घडत आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रह वक्री चाल करणार आहे, म्हणजेच तो उलटी चाल करणार आहे. जेव्हा तुमच्या राशीचा राजाच उलटा चालायला लागतो तेव्हा तुमच्या डोक्यात, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या खऱ्या आयुष्यात काय उलथापालथ होते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. तुमचे अत्यंत जवळचे मानले जाणारे लोक, ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता, तेच लोक या महिन्यात तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. होय, हा ऑगस्ट महिना खोट्या मुखवट्या मागचा खरा चेहरा समोर आणणारा महिना ठरणार आहे. तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारात अशी एक व्यक्ती लपलेली आहे जी तुमच्या नाशाची वाट पाहत आहे. बुध ग्रहांची ही उलटी चाल त्या व्यक्तीचा बुरखा टराटरा फाडणार आहे. आता बोलूयात त्या गोष्टींबद्दल जी तुमची झोप उडवणार आहे. पैसा, धन, संपत्ती. मिथुन राशीच्या लोकांनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात तुम्हाला असं वाटेल की तुमचे पैसे कुठेतरी अडकले आहेत. अचानक मोठा खर्च तुमच्या समोर येऊन उभा राहील, ज्यामुळे तुमचं बजेट पूर्णपणे कोलमडेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही कंगाल होणार की काय, परंतु खरी जादू 16 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे. सूर्यदेवाचे राशी परिवर्तन होताच तुमच्या कुंडलीतील धनलक्ष्मी योग सक्रिय होणार आहे. अचानक अशा मार्गाने पैसा येईल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता.
जुने अडकलेले पैसे, लॉटरी किंवा अचानक मिळालेली मोठी संपत्ती यांमुळे तुमचं नशीब पालटणार आहे. पण सावधान राहा. हा पैसा जितका वेगाने येईल तितक्याच वेगाने तो एका गुप्त संकटाकडे घेऊन जाऊ शकतो. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर आलेली लक्ष्मी विनाशाचे कारण ठरू शकते. नोकरी आणि व्यवसायांबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगते? नीट ऐका. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात एक गुप्त कारस्थान म्हणजेच कावेबाजी राजकारण शिजत आहे. तुमचेच काही सहकारी तुमच्या बॉसचे कान भरत आहेत. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला नोकरीवरून हात धुवायला लावू शकते. पण जर तुम्ही व्यापारी असाल तर हा महिना तुम्हाला रंकाचा राव बनवू शकतो. बाजारात तुमचे स्पर्धक तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही त्यांना अशी धूळ चारणार आहात की ते पुन्हा कधी डोकेवर काढू शकणार नाहीत. नवीन डील फायनल करताना अत्यंत सावध राहा, कारण कागदपत्रामध्ये एक मोठा धोका लपलेला असू शकतो. आता येऊयात तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे. प्रेम आणि नातेसंबंध. मिथुन राशीच्या जातकांनो, या ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यात एखाद्या जुन्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. अशी व्यक्ती जिने भूतकाळात तुम्हाला प्रचंड त्रास दिला होता किंवा तिच्याशी तुमचे संबंध तुटले होते. ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात का येते? तिचा हेतू शुद्ध आहे की ती बदला घेण्यासाठी येत आहे? विवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदारासोबत अचानक एखाद्या क्षुल्लक कारणावरून इतका मोठा वाद होऊ शकतो जो थेट नात्यांच्या समाप्तीपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या राशीवर मंगळ ग्रहाचा अंगारक प्रभाव पडत असल्यामुळे तुमच्या रागांवर नियंत्रण ठेवा. एक चुकीचा शब्द आणि संपूर्ण संसार उद्ध्वस्त. विचार करूनच पाऊल टाका. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात मिथुन राशीला निसर्ग एक मोठा इशारा देत आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला पोटाचे विकार, अचानक येणारा अशक्तपणा किंवा मानसिक ताण अत्यंत उच्च पातळीवर पोहोचलेला दिसेल. याचं कारण कोणतीही शारीरिक आजार नसून तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा आहे. होय, तुमच्यावर कोणीतरी काही गुप्त प्रयोग किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तुम्हाला विनाकारण भीती वाटणे, रात्री दचकून जाग येणे असे प्रकार घडू शकतात. यांपासून कसं वाचायचं याचे महाउपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका. आता मूळ मुद्द्यावर येऊया. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मिथुन राशीला ऑगस्ट महिन्यात शुभ फळ मिळणार का? याचे उत्तर आहे होय, नक्कीच मिळणार. पण ते फळ मिळवण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या परीक्षेतून जावं लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. गुरुग्रहाची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडल्यामुळे महिन्याच्या शेवटी तुमचे रखडलेले सर्व कामे मार्गी लागतील. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक तुमच्याकडे येऊन माफी मागतील. समाजात तुमची प्रतिष्ठा प्रचंड वाढणार आहे. हा महिना तुम्हाला सुरुवातीला रडवेल, पण शेवटी हसायला मजबूर करेल. तुम्हाला वाटत असेल हे सगळं काल्पनिक आहे, तर एक खऱ्या जीवनातील उदाहरण ऐका. मागच्याच वर्षी हुबेहूब अशाच ग्रहांच्या स्थितीत एका मिथुन राशीच्या व्यक्तीने ज्योतिषशास्त्राचा हा इशारा दुर्लक्षित केला होता. त्याने आपल्या एका जवळच्या मित्रावर विश्वास ठेवून एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. परिणाम काय झाला? एका महिन्यात त्याचा करोडोचा व्यवसाय बुडाला आणि तो रस्त्यावर आला. पण त्याच वेळी दुसऱ्या एका मिथुन राशीच्या व्यक्तीने हाच इशारा गांभीर्याने घेतला. 16 ऑगस्ट नंतर आलेल्या संधीचा फायदा घेतला आणि आज ती व्यक्ती आपल्या क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्ती बनली आहे. आता ठरवायचं तुम्हाला आहे. तुम्हाला सावध व्हायचं आहे की विनाशाच्या दरीत उडी मारायची आहे? आता वेळ आली आहे त्या गुप्त उपायांची, जे या ऑगस्ट महिन्यातील सर्व संकटांना जाळून भस्म करून टाकतील आणि तुम्हाला अपार शुभफळ मिळवून देतील.
पहिला उपाय आहे, ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम बुधाय महा या मंत्राचा जप करा. यामुळे वक्री बुधाचा अशुभ प्रभाव नष्ट होईल. दुसरा उपाय आहे, शनिदेवांच्या कंटक प्रभावापासून वाचवण्यासाठी दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा आणि काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खाऊ घाला. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, 16 ऑगस्ट रोजी सूर्यपरिवर्तनाच्या दिवशी तांब्याच्या पात्रातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या, म्हणजेच पाणी घाला. मिथुन राशीच्या लोकांनो, नशीब तुमच्या दारात उभे आहे, पण एक चुकीचे पाऊल सर्व काही संपवू शकते. ऑगस्ट महिन्यातील हा धक्कादायक काळ तुम्ही कसा हाताळणार आहात? आता मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमची सध्याची सर्वात मोठी समस्या नोकरीत आहे की पैशाची? तुम्हाला रात्री भीतीदायक स्वप्ने किंवा अचानक अस्वस्थता जाणवते का? तुम्ही हनुमान चालिसाचे पठण रोज करता की फक्त शनिवारी? तुमच्या कमेंटच्या आधारे मी तुमच्यासाठी वैयक्तिक उपाय सांगण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला म्हणजे स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ याहूनही मोठा खुलासा घेऊन येणार आहे. सावधान राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.